सध्या विदर्भामध्ये आणि पर्टिक्युलरली गोंदियामध्ये हीट स्ट्रोकचा खूप मोठा प्रादुर्भाव होत आहे. या संदर्भात आम्ही ॲडव्हायझरी यापूर्वी जारी केलेली आहे. परंतु माझं सर्व गोंदियावासियांना हेच आव्हान राहील, की हीट स्ट्रोकच्या अनुषंगानं ज्या काही काळज्या घेणं गरजेचं आहे, त्या घेतल्या पाहिजेत. साधारण दुपारी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत उन्हाचा प्रादुर्भाव खूप जास्त असतो. त्यामुळं अंगमेहनतीची, शेतात जाऊन करावयाची कामं ही घेऊ नये, त्या कालावधीमध्ये करण्यात येऊ नयेत. आणि आपण जेव्हा कामं करत असतो तेव्हा अधूनमधून पाणी पिणे किंवा डोक्यावरती छत्री किंवा सावली किंवा टोपी अशा पद्धतीचं काहीतरी नियोजन करणे, या सर्व खबरदारी घेतल्या पाहिजेत. आणि जर कुठेही त्यांना असा त्रास जाणवला, की आपल्याला चक्कर येते किंवा जे हीट स्ट्रोकचे जे सिम्प्टम्स आहेत, ते जर आपल्याला कुठेही जाणवले, तर ताबडतोब त्यांनी आमच्या मेडिकल सेंटर्समध्ये जावं. तिथं आमची सगळी यंत्रणा आहे, ज्यांना या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना पूर्ण उपचार तिथे मिळू शकतात. परंतु तिथं वेळेत जाणं गरजेचं आहे. त्यामुळे हीट स्ट्रोक होऊ नये यासाठी सर्व गोंदियावासींनी काळजी घेणं गरजेचं आहे. काय सांगाल, सध्या गोंदिया जिल्ह्याचं तापमान हा 45 पार झाला आहे. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? नागरिकांनी सध्या आपल्या गोंदिया जिल्ह्यातील आंगाव परिसरातील टेम्परेचर 45 डिग्रीच्या वर पोहोचलेलं आहे. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये उष्णतेचं प्रमाण फार वाढलं. त्याच्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सकाळी उठून पहिले प्रहरी म्हणजे 11 वाजताच्या आतपर्यंत सर्व शेताची कामे वगैरे करावी. दुपारच्या वेळेस विश्रांती घ्यावी. सायंकाळच्या वेळेस परत 4-5 मिनटं कामं करावी. थोडं जास्त वेळपर्यंत कामं करावी, नंतर घरी राहावं. त्याचप्रमाणे सावलीच्या खाली, झाडाच्या खाली सावलीमध्ये कामे करावी. काही घरी उन्हामध्ये जास्त जाऊ नये, फिरू नये. बाहेर जाताना डोक्यावर टोपीचा वापर करावा, गमछाचा वापर करावा, छत्रीचा वापर करावा आणि शीतपेयाचा पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावे. ताक प्रमाण जास्त प्रमाणात प्यावं, थंड पाणी प्यावं, बर्फाचं पाणी प्यावं, निंबू पाणी प्यावं आणि आहार व्यवस्थित घ्यावा, जेणेकरून उष्माघाताचे रुग्ण वाढणार नाही. उष्माघाताचे रुग्ण आपल्या परिसरात सध्या तरी आलेले नाही, पण येण्याची शक्यता काही नाकारता पण येत नाही. आल्यानंतर आमच्या ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे त्याप्रमाणे सुखसोयी उपलब्ध आहेत. ग्रामीण रुग्णालय आमगावामध्ये आपण कोल्ड रूमची व्यवस्था केलेली आहे आणि आमची सगळी यंत्रणा सुसज्ज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.